सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो अशी टॅगलाईन घेऊन रील्स मालवणीचो मालवणी अवॉर्ड 2026 सोहळो येत्या 4 एप्रिलाक कुडाळमध्ये होतलो। मालवणी अवॉर्ड शोचा यंदाचा ह्या 4था वर्ष असा। 4 एप्रिलाक मालवणी भाषा दिन असल्या कारणान या दिवशी मराठा समाज सभागृहात सायंकाळी 7 वाजता ह्यो कार्यक्रम होवचो असा। ज्येष्ठ दशावतारी कलाकार आणि कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांका यावर्षीचो कला सिंधू सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करूचा असा। तसाच मालवणी भाषेसाठी ज्यांनी भारी कामगिरी केल्यानी असा अशा विविध कॅटेगरीत अवॉर्ड वितरण होताला असा, अशी माहिती रील्स मालवणीचे निलेश गुरव आणि क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के यांनी कुडाळात झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्यानी। या पत्रकार परिषदेक रील्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के, सदस्य निलेश गुरव, रामचंद्र आईर, पूजा सावंत उपळेकर, उपेंद्र पवार, भावेश तळवलकर उपस्थित होते। दरवर्षी आपण रील्स मालवणीचा अवॉर्ड शो साजरा करतो। मालवणी भाषा दिन म्हणजे आपली भाषा अगदी 7 समुद्र पार जे घेऊन गेले ते मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांचा जन्मदिवस, आणि तो जन्मदिवस आपण मालवणी बोली भाषा दिन म्हणून साजरो केलो जाता। आणि बोली भाषेतली एकमेव अशी भाषा असा जेचो आपण दिन साजरो करतो। त्यामुळे गेली 3 वर्ष रील्स मालवणीची संपूर्ण टीम सिंधुदुर्ग वासियांच्या सहकार्यान दरवर्षी हो दिवस साजरो केलो जाता। आणि या दिवसाचं महत्व असा की मालवणीमध्ये जे जे काम करतात ना तर त्यांच्यासाठी अवॉर्ड असत। तर गेल्या वर्षी पण आपण केला होता, गेल्या वर्षी 3रा वर्ष, यंदा 4था असा, ज्याच्यामध्ये मालवणी प्रभावक पुरुष, मालवणी प्रभावक स्त्री, त्याच्यानंतर मालवणी अभिनेता अभिनेत्री, मालवणी गाणा, एकांकिका, नाटक, वेब सिरीज अशा प्रकारची सगळी कॅटेगरी असा। आणि हो त्याबरोबर महत्वाची म्हणजे त्या दिवसाक आपण दरवर्षी स्पर्धा घेतो रील्सची। तर या वर्षीचा विषय असा की कोकण वाचवा हो एक विषय घेऊन आपण ही स्पर्धा अरेंज केलेली असा। आणि 4 तारीखला त्याचा रिझल्ट कार्यक्रमाच्या निमित्तान जाहीर होतलो। आणि यासोबतच यावर्षी 3रा वर्ष असा कला सिंधू पुरस्काराचा। कला सिंधू पुरस्कार हो असो असा की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे कला क्षेत्रामध्ये कार्यरत असत आणि ज्यांची पूर्ण हयात गेली आहे, एखाद्या त्या लोककलेसाठी किंवा एखाद्या चांगल्या कला प्रकारासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचला अशांसाठी हो पुरस्कार आपण देतो। पहिल्या वर्षी आपण कुडाळच्या ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक ज्यांनी कुडाळच्या नाट्य क्षेत्रामध्ये बहुमूल्य असं कार्य केला म्हणजे चंदू काका शिरसाट यांका तो दिलो। गेल्या वर्षी वस्त्रहरणकार म्हणजे वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांका तो दिलो गेलो। आणि या वर्षीचो हो महत्वाचा सगळ्यात महत्वाचा सन्मान गेली अनेक वर्ष दशावतारी कला क्षेत्रामध्ये ज्यांचा कार्य असा आणि स्त्री भूमिका करताना त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे। अगदी शाहरुख खानच्या हस्ते पण त्यांना ज्यांका पुरस्कार दिलो गेलो ते दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांका यंदाचो आपण कला सिंधू पुरस्कार जाहीर करतो। त्यामुळे एकंदरीत असो हो कार्यक्रम मराठा समाज हॉल कुडाळमध्ये संध्याकाळी ठीक 7 वाजता 4 एप्रिलला मालवणी भाषा दिनानिमित्त मालवणी अवॉर्ड शो, सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो। तर गेली 3 वर्ष आपण मालवणी अवॉर्ड शो करतो, तसंच ह्या वर्षीचा 4था वर्ष आपण मालवणी भाषा दिन साजरो करतलो। तर ह्या अवॉर्ड शोच्या दरम्यान असा एक लक्ष दिला की लोकांका असं वाटतं की हो फक्त एक इन्फ्लुएन्सर किंवा रील वाल्यांचो एक कार्यक्रम किंवा अवॉर्ड शो हा, तर तसा नाही हा। जर प्रत्येक मालवणी माणसाचो जो कोण स्वतः मालवणी समजता किंवा मालवणी असा तर त्यांना या कार्यक्रमात येऊचा अशी म्हणजे आम्ही असं आव्हान करतो। आणि हो अवॉर्ड शो हा जो विनामूल्य, कोणत्याही प्रकारची फी तिकीट वगैरे असं काही नाही आहे। प्रत्येकाने या कार्यक्रमात येऊन मालवणी भाषा साजरो करण्यासाठी आपलं छोटंसं हातभार म्हणजे उपस्थिती ठेवूच्या, जेणेकरून तुम्ही पण त्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी व्हाल असं आम्ही आव्हान करतो सगळ्यांकाच। त्यामुळे सगळ्यांनी नक्की 4 तारीखला मराठा समाज हॉलमध्ये संध्याकाळी 7 वाजता मालवणी अवॉर्डसाठी उपस्थित राहायचा।